नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगातली सर्वात अविश्वसनीय, अद्भुत, जिचा अंत माणसाला सापडणार नाही अशी गोष्ट कुठली असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे निसर्ग. समुद्र, नद्या, नाले, झरे, दगड, झाडं, वेली, कीटक, पक्षी, प्राणी यांचं जग. सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना हे जग फक्त वीकेंडला खुणावतं, तेवढ्यापुरतं. अलीकडच्या भाषेत सांगायचं तर हॅडफोन आणि यमी फूड पुरतं, सेल्फी फेसबुक अपलोड करण्यापुरतं. पण त्या पलीकडे या जगाची एक संस्कृती आहे, कायदा आहे, नियम आहे. त्यांचं स्वतःचं कम्युनिकेशन अर्थात संवादशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, जसं माणसाचं आहे. त्या जगातली माणसं आपल्या जगातल्या माणसाला पुरती ओळखून आहेत, पण जंगलाची अशी ओळख आपल्याला नाही आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या बहराईचमध्ये उघडकीस आलेल्या एका घटनेमुळं अवघं जग आश्चर्यमुद्रेत आहे. तिथल्या जंगलात 10 वर्षाची एक चिमुरडी चक्क माकड किंवा वानरांसोबत राहत असल्याचं समोर आलंय. पण मोगलीसारखी नाही, माणसासारखी नाही. ती प्राण्यांच्या जगात प्राण्यांसारखी राहत होती. अर्थात पोलीस आणि वनविभागानं तिची सुटका केली. तिला आता नव्या जगाचे नियम, संस्कृती शिकवणं सुरू आहे. पण ही मुलगी तिथे कशी गेली याचं गूढ जसं कायम आहे, तसं जंगली प्राण्यांसोबत ती इतकी वर्ष कशी राहिली हा प्रश्न आहे. आणि हेच समजून घेण्यासाठी जंगलाचं, प्राण्यांचं मानसशास्त्र जाणून असलेली मंडळी आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासक मारुती चितमपल्ली सर. आपल्यासोबत निलीम कुमार खैरे आहेत, वन्यजीव अभ्यासक आहेत. निहारिका सेकरी आहेत, प्राणी मानसशास्त्र अभ्यासक आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात अनिकेत आमटे सुद्धा असणार आहेत. पण त्याआधी बघूयात की नेमकं त्या मुलीसोबत काय झालं, नेमकी ही घटना काय आहे, बहराईचमध्ये जे उघडकीस आले ते नेमकं काय आहे. जंगलात राहणारा, जंगलातच वाढलेला, प्राण्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारा, हिंस्र श्वापदांशी लढणारा मोगली कुणी पाहिला नाही असं होणार नाही. पण मोगली सारखीच एक मोगली गर्ल तुम्ही पाहिली नसेल. ही कुणी मनोरुग्ण मुलगी नाहीये, ना ती गतिमंद आहे. ही आहे मोगली गर्ल. जन्मापासून 10 वर्ष जंगलात राहिलेली, माकडांच्या एका टोळीत वाढलेली, माकडांच्या कुटुंबाचाच एक भाग बनलेली. हा आहे जंगलातला चमत्कार. ही आहे जंगलातली माणुसकी. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये आपलं 10 वर्षांचं आयुष्य माकडांसोबत घालवलेल्या मुलीला पुन्हा माणसात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2 महिन्यांपूर्वी बहराईच मधल्या कर्तनिया घाटामध्ये पोलीस गस्त घालत होते. त्याच वेळी माकडांच्या 2 टोळ्यांमध्ये जंगलात हाणामारी सुरू होती. पण त्यातल्याच एका टोळीमध्ये एक 10 वर्षांची विवस्त्र मुलगी पाहून सगळेच हादरले. विरोधी टोळीच्या हल्ल्यात ही मुलगी जखमी झाली आणि बेशुद्ध पडली. खबरदारीसाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जखमी मुलीला पोलिसांनी आपल्या गाडीत घातलं. तिच्या टोळीतल्या माकडांनी त्या पोलिसांच्या गाडीचा पाठलागही केला. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचे तळवे तर हुबेहूब माकडांसारखे चपटे झालेले. शुद्धीत आल्यानंतर त्या मुलीनं आकांड तांडव सुरू केला. माकडांसारखे आवाज काढून ती ओरडू लागली. माकडांसारखेच दात विचकावू लागली. माकडांसारख्याच उड्या मारू लागली. खाण्याची ताटं भिरकावून पडलेलं अन्न खाऊ लागली. जब वो जिस हालत में आई थी और अब में काफी सुधार है उसकी हेल्थ में, उसके वेट में. इससे 1/3 थी और अभी काफी हेल्दी लग रही है, ठीक लग रही है. अभी थोड़ी सी कमियां हैं, लग रहा है स्किन डिजीज है. 1-2 जगह पुराने जले हुए निशान हैं, कुछ घाव के हैं इसके जो अब हील हो चुके हैं, जो पुराने कभी रहे होंगे में लगे होंगे या अदरवाइज लगे होंगे इसके. पण ती जंगलात कशी आली? तिला जंगलात कुणी टाकून दिलं का? ती धोकादायक जंगलात जगलीच कशी? ती माकडांमध्ये 10 वर्ष राहिलीच कशी? अशा अनेक प्रश्नांनी लोकांना भंडावून सोडलंय. आपण माणसं जे आहे, ह्युमन हे सोशल आहे. त्याच्यामुळे ते कळपानं राहतात. समाज व्यवस्था आहे, आपले उद्दिष्ट क्लिअर आहेत. परंतु जंगलात असा नियम नाही आहे. जंगलातला नियम जो ताकदवान आहे तो जगेल. त्यामुळे जंगलात जगण्यासाठी प्रत्येकाला आपलं अन्न, वस्त्र म्हणजे प्रोटेक्शनच्या हिशोबानं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था ही भांडूनच करावं लागतं. तिला ना माणसांची भाषा येते ना तिला कपड्यांची गरज कळते. पण आतापर्यंत फक्त किंचाळणारी ती मुलगी
आता हसू लागलीये. माणसाच्या भावभावनांना समजून घेण्याचा ती प्रयत्न करतेय. ज्या हिशोबानं आपण वर्षानुवर्षापासून एखादं अनाथ प्राण्याचं पिल्लू किंवा प्राणी सापडतो आणि त्यालाच पुन्हा आपण आपल्या प्राणी संग्रहालयात त्याची देखभाल करायला कोणी नसलं तर मग ज्या हिशोबानं आपण आणून त्याला ह्युमन ट्रीटमेंट देऊन त्याला व्यवस्थित करतो, ट्रीटमेंट करतो, जे काय करतो त्याच हिशोबानं त्या मुलीला काही दिवस माणसांच्या सहवासात राहून ती होऊन जाईल. जेव्हा तिला परिवाराची गरज होती तेव्हा ती जंगलात एकटी पडली होती. जंगलानं तिला आपलंसं केलं, वाढवलं, घडवलं, परिवार दिला. जंगलच तिचं घर झालं. पण आता तिचा जंगलातला परिवार फुलत असतानाच तिला पुन्हा माणसांच्या जंगलात आणण्यात आलंय. जंगलातलं वातावरण आणि आपल्या समाजातलं वातावरण हे कम्प्लिटली डिफरंट आहे. त्याच्यामुळे खूप कठीण आहे हे सर्व्हाइव्ह होण्यासाठी. पुन्हा मुक्त वातावरण ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या सवयी आहेत त्या मिळण्यासाठी जंगलातल्या वातावरणात खूप फरक आहे. मोगली गर्लच्या निमित्तानं एक कविता मात्र आठवली. जंगलात एक बरं असतं कारण तिथं सगळं काही खरं असतं. वाघ वाघासारखा असतो, ससा सशासारखा असतो, पण माणसाच्या जंगलाचं काही खरं नाही. वाघ म्हणून लांबून जावं तर ससा होऊन कधी पायाशी घुटमळेल हे सांगता येत नाही, आणि ससा म्हणून जवळ घ्यावं तर वाघ बनून कधी नरडीचा घोट घेईल हे सांगता येत नाही. म्हणून जंगलात एक बरं असतं कारण तिथं सगळं काही खरं असतं. माणसाच्या जगात नसलेली माणुसकी शोधणाऱ्यांनी त्या चिमुरडीला 10 वर्ष जगवणाऱ्या जंगलाकडूनच बोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर ही अशी आश्चर्यकारक घटना किंवा आश्चर्यकारक गोष्ट जी आहे ती आपल्यासमोर आलेली आहे. म्हणजे गेल्या कधीच म्हणजे मला तरी कधी असं ऐकायला मिळालेलं नाही आहे की अशा पद्धतीची कुठली घटना घडलेली आहे. आपल्यासोबत सध्या निलिम कुमार खैरे आणि मारुती चितमपल्ली सर आहेत. मारुती चितमपल्ली सर, मी तुमच्यापासून सुरुवात करतोय. हे शक्य आहे अशा पद्धतीनं एखादी घटना घडणं, एखादं मूल, एखादं बालक प्राण्यांमध्ये वाढणं, त्यांची भाषा शिकणं, त्यांच्यातल्यासारखं होणं? हो, शक्य आहे. कारण मी आजच रुडयार्ड किपलिंग यांचं जंगल बुक वाचलं. हा, तर त्यामध्ये मोगली नावाचं जे पात्र आहे त्या लांडग्यांनी पाळलेलं आहे ते. आणि त्या ह्याच्यामध्ये एके दिवशी वाघ येतो त्या मोगलीवर हल्ला करण्याकरता. तर हा सर्व लांडग्याचा कळप त्याला विरोध करतो आणि वाघाला हुसकावून देतो, असं त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते. तसंच आज मी याच्यावर पाहिलं, 2 माकडांच्या टोळींचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये ही मुलगी सापडली. आणि कारण ती इतकी वर्ष माकडाच्या कळपात राहिल्यामुळं तिनं भाषाही शिकली असणार. तिला भाषा येत होती ती, आणि अशी भाषा शिकणं शक्य आहे ती. आणि तिच्या पायाचं, हाताचं साधारण रचना मी पाहिली या टीव्ही मध्ये, तर ती झाडावर चढायला देखील शिकलेली आहे. आणि त्या माकडांच्या कळपाबरोबर ती राहत असे, आणि त्या माकडांची तिनं भाषाही शिकलेली आहे. त्यामुळे ती इतकी वर्ष राहू शकली. म्हणजे बरोबर. आपल्यासोबत निलिम कुमार खैरे आहेत. खैरे सर, तुम्ही प्राण्यांसोबत, म्हणजे तुम्ही कात्रजच्या प्राणी संग्रहालयातलं पूर्ण सगळं प्राण्यांचं वास्तव्य बघितलं, त्यांना जवळून तुम्ही अनुभवलं, त्यांचं मानसशास्त्र. तर अशा पद्धतीनं ज्याला पहिल्यांदा ते मूल तिथं आलं असेल त्यावेळेला ते प्राण्यांची रिॲक्शन काय असेल, आणि त्याला सोबत वाढवताना त्यांचा संवाद किंवा काय म्हणतो आपण कम्युनिकेशन कशा पद्धतीनं होत असेल? आता जवळपास मी 50-55 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. आणि कात्रज येथे जे काही प्राणी संग्रहालय आहे तिथंच एक प्राण्यांचं अनाथालय सुद्धा चालवतोय. आतापर्यंत जवळपास 35-40 हजार प्राणी तिथं वाचवलेले आहेत, आणि बरे झालेले सगळे प्राणी पुन्हा निसर्गात मुक्त केलेले आहेत. कित्येक प्राणी माझ्याकडे 20-20 वर्ष राहिलेत. काही बिबट्याचे लहान लहान पिल्लं, अगदी 5 दिवसाची 6 दिवसाची पिल्लं माझ्याकडे आलीत. ती आमच्या कीपर बरोबर, आमच्या बरोबर वाढली ती. आणि 20 वर्षानंतरही
ती माणसासारखी वागायला नाही लागली. ते बिबट्यासारखेच वागत होते. माकडाची पिल्लं सुद्धा माकडासारखीच वागत होती. पण आजचा जो काही इन्सिडन्स तुम्ही दाखवलेला आहे युपी मधला, बऱ्याच वेळेला मी असं बघितलेलं आहे की एखादं बाळ, कुठलंही बाळ, म्हणजे दुसऱ्या प्राण्याचं बाळ एखाद्या प्राण्याच्या समोर आलं तर तो प्राणी नेहमीच त्या बाळाचं संरक्षण करत आलेला आहे. आणि ज्या वेळेला हे माणसाचं बाळ एखाद्या प्राण्याच्या समोर आलं असेल किंवा त्या माकडांच्या ग्रुपच्या समोर आलं असेल तर त्यावेळेला त्यांनी त्याला संरक्षण दिलंही असेल, मी नाही म्हणत नाही. पण तुम्ही त्या माकडांचा आकार बघा, त्या रिसस जातीची माकडं आहेत, तर पूर्ण वाढलेल्या माकडाचं वजन जर तुम्ही कल्पना केली असेल तर त्याचं पूर्ण वाढीचं जे काही वजन आहे ते 7 किलोच्या जवळपास आहे. आणि त्या मुलगी, मला तर तुम्ही 8 का 10 वर्षाची सांगताय, 10 वर्षाची म्हणजे त्या मुलीचं वजन ऍक्च्युली 24 किलो असायला पाहिजे, पण ती मुलगी मला मॅलनरिश वाटते, त्यामुळे ती बहुतेक ते 15 किलोची असेल. ती पण निलिम कुमार खरे सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिचं ज्याला आत्ताचं वजन आहे ना त्याच्या वनथड होती, ती ज्याला सापडली त्यावेळेला ती त्याच्या वनथड होती, जी आता दिसते त्याच्या, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हा तर नाही, माझं म्हणणं असं होतं की 7 किलोचं माकड 14 किलोचं बाळ उचलणं शक्य नाहीये. संरक्षण दिलं असेल त्याला, पण तो झाडावर चढणं शक्य नाहीये. कारण मी एका व्हिडिओ शॉर्ट मध्ये बघितलंय, ती कॉटवर चढायचा प्रयत्न करते पण तिला कॉटवर चढता येत नाहीये. एका व्हिडिओमध्ये तुम्ही असंही दाखवलं की तिचा पाय एकदम सपाट झालेला आहे. आणि कारण माकडं काय असे असतात की माकडं पायाने सुद्धा फांदी पकडत असतात. आणि एवढं असताना ते बाळ बघा तुम्ही, बाळ इतकं गोंडस बाळ आहे ते, पण त्याच्या हालचाली बघा एकदम अबनॉर्मल आहेत त्या. त्यामुळे मला असं वाटतं की बहुतेक कोणाचं तरी हे बाळ त्यांच्या त्या पालकांना लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मानसिक काहीतरी बिघाड झालेला आहे, म्हणून हे बाळ त्यांनी जंगलात सोडलेलं असेल आणि तिथून निघून गेलेले असतील. थोड्या दिवसानंतर हे बाळ ज्यावेळेस माणसांमध्ये येईल आणि त्याला माणसाची सवय झाल्यानंतर हे नॉर्मल होऊ शकेल. हे नक्कीच. पण तुम्हाला असं वाटत नाही की ते ज्या पद्धतीने तिथं वाढलंय किंवा ज्या पद्धतीने काही काळ तरी ते राहिलेलं असावं आणि त्याला संरक्षण दिलंय, किंवा त्यांच्यातलं एक, म्हणजे ज्या पद्धतीची बातमी आली आहे ना समोर, म्हणजे गार्डियन किंवा इतर वृत्तपत्रांनी ती जी कव्हर केली किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी जे सांगितले ते असं आहे की म्हणजे तिची खाण्याची रचना जी आहे, तिची चालण्याची रचना जी आहे, किंवा तिचे ज्या सगळे ऍक्ट्स जे आहेत ते अगदी वानराप्रमाणे आहे. तर असं काही शक्य वाटतं तुम्हाला असं होणं? नाही, मला हे शक्य वाटत नाहीये. कारण ते बाळ खरंच मॅलनरिश आहे. ते 4 पायावर सुद्धा चालत असेल ते, बर का, त्याच्या गुडघ्यावर वगैरे तो चालत असेल आणि त्याच्यामुळे ती समजूत आलेली आहे. दात वगैरे बघा, त्या मुलीचे दात वगैरे अतिशय क्लीन आहेत एकदम. आणि माकडाचं जे खाद्य आहे ते खाद्य माणसाला पचणारं नाहीये हो. म्हणजे कवळी पानं वगैरे असतील किंवा ज्या पद्धतीने माकडं खातात, किडे वगैरे खातात, त्या बाळाला जर त्यांनी दिलेलं असेल तर मला नाही वाटत त्याला ते पचू शकेल असं. फळं वगैरे असतील तर फळं निश्चित ते खाऊ शकेल. आणि प्रोटेक्शनसाठी ज्यावेळेस माकडं झाडावर जातील त्यावेळेला ह्या बाळाला त्यांना खालीच ठेवायला लागत असेल. बरोबर. त्यामुळे खाली त्याला दरवेळेला त्या माकडांच्या ग्रुपला खाली येऊन त्याला प्रोटेक्शन द्यायला लागत असेल. बरोबर. आणि माकडाच्या ग्रुपला कसं स्वतःचं संरक्षण सुद्धा बघायला लागत असेल त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे ते तुम्हाला थोडंसं शक्य वाटत नाहीये, पण माहितीसाठी की ही आत्ताची जी मूल जे दिसतंय किंवा ही जी बालिका दिसते ती 2 महिन्यांपूर्वी तिला आणलं होतं आणि जी आत्ता तशी दिसते ती त्याच्या वनथड होती त्यावेळेला. म्हणजे आत्ता जर 15 किलो असेल तर त्याच्याही वनथड होती असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अनिकेत आहे. अनिकेत, तुमच्याकडे बरेचसे प्राणी कायम म्हणजे इतकी वर्ष होते किंवा आहेत अजूनही, तर त्यांच्यातलं संवादशास्त्र अशा पद्धतीने एखादं बाळ प्राण्यांसोबत वाढल्यानंतर त्यांच्यामध्ये काही कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होऊ शकतात का? आणि अशा पद्धतीचं एक नातं, एक बॉन्डिंग तयार होतं की जे बॉन्डिंग तयार होतंय ज्या पद्धतीचं, ते होऊ शकतं का? ते बॉन्डिंग हे होतं. आपण हॅलो, ऐकू येते का? हा, बोला सलग बोला.
बॉन्डिंग जे होतं ते सातत्याने आपण कुठल्याही माणसाबरोबर राहिलं तरी होतं किंवा प्राण्यांबरोबर राहिलं तरी होतं. लहानपणापासून आपण जे प्राणी सांभाळतो त्यांच्याबरोबर बॉन्डिंग हे कायमस्वरूपी आपल्याकडे असतं आणि तेवढेच त्यांची पण बांधिलकी असते, तेवढंच त्यांचं प्रेम आपल्यावर आयुष्यभर पुरतं. पण जसे खैरे सर म्हणालेत की हे काही शक्य वाटत नाही, खरोखरच अशक्यप्राय घटना आहे. असं जर घडलं असेल तर एक वेगळा चमत्कार आहे असं समजायला हरकत नाही. पण प्रत्यक्ष आपण जर प्रॅक्टिकली विचार केला तर इतकं सोपं नाहीये. जसं त्यांनी वजनाचा विषय काढला, वजन त्या माकडाचं 7 किलो असतं आणि मुलीचं वजन 15 किलो 20 किलो असेल, तर हे मला तर वाटतं त्या मुलीला कुठेतरी ॲबनॉर्मल आहे किंवा तिच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, ती अपंग आहे किंवा तिला पोलिओनी ग्रस्त आहे किंवा असं काही असल्यामुळे आई वडिलांनी तिला जंगलात सोडून दिलं, असाच एक प्रकार असू शकतो. आणि त्यानंतर मुख्य म्हणजे प्रत्येक प्राण्यांमध्ये हा एक इन्स्टिंक्ट आम्ही बघितलाय की छोटं प्राणी असेल किंवा एखाद्या वाघाने मोठ्या प्राण्याची शिकार केली आणि एक पिल्लू जर अनाथ झालं असेल, हरण असेल किंवा माकड असेल, तर त्या पिल्लाला ते सांभाळायचा प्रयत्न करतं. हा एक इन्स्टिंक्ट आम्ही इथे पण अनुभवलाय आणि बऱ्याच चॅनलवर पण या गोष्टी बघत असतो की बिबट्याने हरणाची शिकार केली आणि त्याचा पिल्लू अनाथ सापडलाय त्याला आणि त्याच्यात तो वाढ करतोय. या गोष्टी अनेक वेळा आपण अनुभवत असतो. पण हे काही प्रॅक्टिकल वाटत नाही की सातत्याने आणि ती जिवंत आहे, हे जरा अवघड आहे. पण अनिकेत माणूस पण माणसामध्ये आल्यानंतर प्राणी माणसाळतात, तसं प्राण्यांमध्ये ज्याला माणूस जातो त्याला प्राणाळतो किंवा आता त्याला काही टर्मच नाही आपल्याकडे आतापर्यंत, कारण अशा पद्धतीची उदाहरणं खूप थोडी आहेत. तर असं काही झालेलं तुमच्या बघण्यात नाहीये, कारण तुमच्या सोबत तुम्ही प्राण्यांमध्ये बराच काळ तुमचा अभ्यास पण आहे, तुमच्या सोबत प्राणी पण होते, असं काही होत नाही म्हणजे जनरली? नाही, असं आमच्या भागात तरी कधी घडलेलं नाही. पण आपल्याकडे आलेले प्राणी हे माणसातच पण माणसासारखे वागत नाही. जसे खैरे सरांनी सांगितले, माणसासारखे हे वागू शकत नाही. त्यांचा तो इन्स्टिंक्ट असतो. बिबट्यांचं आम्ही बघितलं की लहान मुलावर दबा धरून बसतं, जास्त दबा धरून बसतं की जो शिकार लवकर करता येईल अशा प्राण्यांचं, म्हणजे जसं म्हातारा प्राणी असेल तर ते निसर्गाची ती रचना आहे की म्हातारा प्राणी हा सर्वात मागे पडतो धावताना आणि त्याची वाट शिकार करतो. तर जो अशक्त असतो तो प्राणी हे मारून खातात. मग याच्यामध्ये कोण तर लहान मुलं ही अशक्त असतात तर तो बिबट्या त्याला पहिले पकडेल, अशी रचनाच आहे निसर्गाची. पण असं काही झालं मोठ्या प्राण्यांपासून जर पिल्लू जर अनाथ झालं तर कदाचित ही काळजी माकडांनी घेतली पण असेल, तो प्रश्न नाहीये. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे आपल्यासोबत प्राणी मानसशास्त्रज्ञ अभ्यासक निहारिका सेकरेत. निहारिका, अशा काही घटना तुम्हाला माहिती आहेत की याच्या आधी घडलेल्या आहे किंवा असं होऊ शकतं? आता जसं की निलम कुमार खैरे सर म्हणतात की हे शक्य नाहीये, काहीतरी ॲबनॉर्मल आहे आणि तिला सोडलं असावं आणि काही दिवसातच ती सापडली असावी. पण अशा पद्धतीने एखादं बाळ किंवा एखादं मूल प्राण्यांमध्ये वाढणं, त्याला त्यांच्या सवयी लागणं, म्हणजे जसं की आता निलम कुमार खैरे म्हणतात की जरी बिबट्या आपल्यात आला तरी तो आपल्यासारखा वागत नाही, तो बिबट्यासारखाच वागतो, पण मूल प्राण्यांसारखं वागू लागणं हे ॲबनॉर्मल आहे, हे शक्य आहे? शक्य आहे, कारण मी आर्टिकल्स सुद्धा आधी वाचलेले आहेत. अशा मनुष्याला आपण म्हणतो फेरल चाइल्ड. फेरल चाइल्ड म्हणजे एक चाइल्ड जो ॲनिमल्स मध्ये रेस केलेला आहे. आता ही मुलगी का आणि कशी तिथे पोचली ते आपल्याला माहित नाही. मे बी पेरेंट्सनी तिला अबॅन्डन केलं की मे बी ती हरवली आणि ती तिथे जंगलात पोचली आणि म्हणून ती अशी बिहेव करतीये, हे क्वाईट पॉसिबल आहे. नाव मंकीज मध्ये ते इन्स्टिंक्ट असतं की ते जर एक अबॅन्डन्ड, बी इट ह्युमन चाइल्ड और मे बी एनी अदर ॲनिमल, अबॅन्डन्ड चाइल्ड बघितलं की देर इज अ पॉसिबिलिटी की ते त्यांना अडॉप्ट करतात. तर शक्य आहे की मंकीजनी हे केलं आहे, माकडांनी जरूर केलं आहे. पॉसिबिलिटी हे पण आहे की ती मुलगी कधीही सांगून नाही शकणार की तिथे कशी पोचली, कारण ती सगळं विसरली असणार. रिझन बिकॉज सर्व्हायव्हल, तिला सर्व्हाइव्ह करायचं होतं. जर ती जंगलात पोचली तर तिला सर्व्हाइव्ह करायचं होतं, म्हणून पॉसिबिलिटी आहे की ती माकडांना बघून बघून तशी वागायला लागली, कारण तिला सर्व्हाइव्ह करायचं होतं. आणि माकडं जंगलात काय करतात, आय मीन इदर दे आर सर्चिंग फॉर फूड, आय मीन ते बघतात की कुठे खायला मिळणार, ते ग्रूमिंग सुद्धा करतात एक दुसऱ्यांची, आणि ॲज वेल ॲज झोपतात. सो दीज आर द ओनली 3 थिंग्स की ते जो करतात. तर पॉसिबल आहे की ती मुलगी सुद्धा तेच करत होती. पण याच्या आधी जगभरात अशा काही घटना उघडकीस आल्या तुला माहिती?
हो, 3-4 केसेस मी वाचलेले आहेत. खूप वर्ष आधी एक बाई अगेन रेज्ड बाय मंकीज. अजून एक केस होती, एक मुलगा 6 वर्ष गोट्स बरोबर राहिला. मदरनी त्याला अबॅन्डन केलेलं आणि गोट्स बरोबर राहिला आणि तो गोट्सचं दूध प्यायचा आणि तसं त्याची सर्वायवल झालेत. ऑस्ट्रिच अजून एक केस आहे जो मी वाचलेली, की एक मुलगी ऑस्ट्रिच बरोबर राहिली, म्हणजे ट्रूप ऑफ ऑस्ट्रिचेस, आणि त्यांच्याबरोबर वाढली. ऑफकोर्स ह्यांना अशा मुलांना सोशल स्किल्स नसणारच, तर ते कधीही समोर आले ह्युमन बिंग्सच्या समोर ते तसेच वागणार जसे ते वागायचे. त्यांना ह्युमन इंटरॅक्शन या ह्युमन जो ह्युमन बिंग्स करतात ते कधीही तिला इंटरेस्टिंग वाटणार नाही. मे बी ओव्हर द इयर्स येस इंटरेस्टिंग वाटणार, पण आता नाही. नक्कीच. म्हणजे आपल्याला अजून समजून घेतलं पाहिजे की जे की निहारिका म्हणते की हे शक्य आहे, पण मुद्दा असा आहे की जंगलाचे कायदे कानून आहेत. ते जंगलाचे कायदे कानून पाळून ती इतकी वर्ष जर आपण गृहीत धरलं की ती काही वर्ष जंगलामध्ये होती, तर तिने सर्व्हाइव्ह कसं केलं असेल, तिच्या अन्न पाण्याची सोय तिने कशी लावली असेल, आणि याच्यानंतर तिचं आपल्या जगात परतणं ते कितपत शक्य आहे आणि ते कसं होणार आहे, या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार. कुठे जाऊ नये की छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. तर मोगली गर्लनं जंगली प्राण्यांसोबत दिवस कसे काढले हा विषय आहे. आपल्यासोबत चितमपल्ली सर. चितमपल्ली सर, जसं की आपण निलिम कुमार खैरेंना ऐकलं किंवा अनिकेत जे म्हणतात ते ऐकलं, तर हे काही फारसं शक्य असं वाटत नाही. पण जितके काही दिवस ती राहिली असेल तितके दिवस तिथला जंगलचा कायदा तिला पाळावा लागला असणार आहे. तिला सर्व्हाइव्हसाठी काहीतरी अन्न लागत असणार आहे, ते तिला मिळवावं लागत असणार आहे. तर यासाठी काही तुम्हाला काय वाटतं की हे कसं झालं असेल सगळं? कारण हे जरी गूढ असलं सगळं तरी सुद्धा जे सांगितलं जातंय किंवा जे पुढे येते माहितीमधून जे अधिकारी सांगतात अधिकृतरित्या, ते असं सांगतात की ती त्यांच्याच प्रमाणे राहत होती, त्यांच्यासोबतच फिरत होती आणि त्यांच्याप्रमाणेच ती जंगलात खाद्य शोधून स्वतःचं सर्व्हायवल तिने केलेलं होतं. तर हे तुम्हाला शक्य वाटतंय असं होणं? मला शक्य वाटतं, कारण माझे जवळजवळ 36 ते 40 वर्ष मी जंगलात राहिलोय. ज्यावेळेला एखादा प्राणी अर्पण होतो तर इतर जंगली प्राणी त्याला सांभाळतात. बर. पण मग ह्या अशा पद्धतीनं जी की येते तिनं बोला. आणि अन्नाबद्दल सांगायचं की पचमढीमध्ये एक गाव आहे, त्या गावातले लोक माकडं जे खातात तीच खातात. बरं. तेच अन्न खातात. तर तशा पद्धतीनं ती जगू शकली मुलगी. तिला तिच्या पायाची रचना, हाताची रचना पाहिल्यावर तिला झाडावर चढता येत असे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये काही अशक्य नाही. जितके काही दिवस ती राहिली असेल ती जंगलच्या कायदे कानून प्रमाणेच राहिले असेल असं तुमचं म्हणणं आहे? हा, कायद्याप्रमाणे. हा, हो. आणि मग तिच्या कम्युनिकेशनचं काय, म्हणजे जरी वानरांसोबत माकडांसोबत राहिली असेल तरी कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप झालं असेल, किंवा त्याची काहीतरी पद्धत आहे का, त्याची काही रचना आहे का? ती लहानपणापासून तिथं होती ना, त्यामुळे ती त्यांची भाषा शिकली. ती आता आपण यांचं नाव ऐकलं असेल, ज्यांनी आपली यांनी भाषा शिकली. आपल्या एका युरोपियन माणसाची कथा आहे ती. त्यांनी अरेबियन नाईट्सची ही कथा लिहिली. तर त्याला माकडाची भाषा येत असे आणि तो जंगलामध्ये एकटाच राहत असताना अनेक वेळेला त्या माकडाबरोबर गप्पा गोष्टी करायचा. बरं. म्हणजे त्यामुळे ती त्यांची भाषा शिकली आणि त्यांच्यात ती राहिली. याच्यात विशेष काही हे नाही. म्हणजे अच्छा, याच्या आधी तुम्हाला आठवतंय? नाही, तुम्हाला आठवतं, तुम्ही इतके वर्ष अभ्यास करा, तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली, अशा पद्धतीचं काही झालेलं भारतात कधी तुम्हाला अशा पद्धतीची लोक आढळली आहेत किंवा असं कोणी राहिलंय त्यांच्यासोबत, असं तुम्हाला माहिती आहे तुमच्यात? ते उदाहरण आहे याचं, लांडग्याच्या कळपाने त्या मुलाला पाळलेलं होतं आणि तो जवळजवळ 15 वर्षापर्यंत तो कळपात होता. तर हे उदाहरण आपल्या समोर आहेच. ते अच्छा, हे कुठलं उदाहरण आपल्याकडचं आहे? आपल्या भारतातलं. अच्छा, हा, म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं त्यावेळेस. ठीक आहे, हरकत नाही. निलिम कुमार खैरे सर, जसं की चितमपल्ली सर म्हणतात की हे शक्य आहे, हे सगळं होणं, ती भाषा शिकणं, ज्या पद्धतीचे तिचे पायांची रचना वगैरे, ती झाडावर चढणं, म्हणजे जंगलचा कानून अगदी तिने अडॉप्ट करणं आणि तशा पद्धतीने सर्व्हाइव्ह होणं हे शक्य असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं
काही काळ तरी तिला राहावं लागलं असेल जंगलात, ज्या काही काळ ती राहिली असेल, तिच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर ते कसं झालं असणार आहे असं तुम्हाला वाटतं? मग नाही, थोडा वेळ राहिली असेल, थोडा काळ राहते ते त्या माकडांच्या बरोबर राहिली असेल, याचा अर्थ असा नाही ते कायमची त्या माकडांच्या बरोबरच होते. कारण मला वाटतं नेहारिका मगाशी बोलली होती की ज्या वेळेला माकडांना फॉरेजिंग करायला लागतं, म्हणजे त्यांना खाद्य सापडावं लागतं, त्यावेळेला त्या माकडाच्या कळपाला जवळपास 4-5 किलोमीटर प्रवास करावा लागतो. एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर उड्या मारायला लागतात. आणि माकडं उड्या ज्या मारतात त्या स्वतःचं वजन ती फांदी पेलेल एवढ्याच फांदीवर त्या उड्या मारत असतात. आता हे लहान बाळाला हे कसं काय गणित जमणार आहे हे सगळं? त्यामुळे मला वाटतं की एका ठिकाणी कुठंतरी ती मुक्काम वास्तव्याला असेल, एखाद्या गुहेमध्ये वगैरे, आणि तिथं ते फिडिंग थोड्या वेळासाठी केलेलं असेल. आणि त्याच वेळेला ह्या पोलिसांनी किंवा त्या जे काही सिक्युरिटी लोक गेले होते त्याच वेळेला त्या लोकांनी ते बघितलेलं असणार आहे. आणि कित्येक वेळा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की लहान बाळ कुठल्याही प्राण्याचं जरी असलं तरी प्राणी जगतामध्ये ते नेहमी सगळे प्राणी त्याला प्रोटेक्शन देतच असतात. मग ते कुठलंही असो, प्रे बेस असू द्या किंवा अजून कुठलंही असू द्या. म्हणजे वाघाच्या समोर एखाद्या हरणाचं जरी पिल्लू आलं असेल तरी त्या हरणाच्या पिल्लाला ते संरक्षण देत असतात. तशाच पद्धतीने काही माकडांनी ह्या बाळाला संरक्षण दिलं पण असेल, पण याचा अर्थ असा होत हे बोगलीच आहे आणि हे 100% लहानपणापासूनच माकडांबरोबर राहिलेलं आहे. बऱ्याच वेळेला सर मी असं बघितलेलं आहे अभिजित की बरेचसे पत्रकार, बरेचसे लोक एखादं ड्रॉइंग घेतात, ब्लॅक अँड व्हाईट ड्रॉइंग घेतात आणि ते कलरफुल रंगवतात आणि आपल्या समोर ते ठेवतात की बघा हे किती छान आहे ते. त्यामुळे गिमिक्स मध्ये मला तरी वाटतं पडू नये. सायन्स काय सांगतंय हे मला वाटतं नेहारिके तुमच्या बाजूलाच बसलेली आहे आणि तिचा वन्यजीवाचा जो काही सायकोलॉजीचा अभ्यास आहे मला वाटतं ती त्याच्यावर जास्त चांगला प्रकाश टाकू शकेल. निहारिका सर, जसं तुम्ही म्हणतायत की प्राणी डेफिनेटली अडॉप्ट करतात आणि प्रोटेक्शन देतात, हो ते देतात. आणि एस्पेशली मंकीजमध्ये तर डेफिनेटली ही इन्स्टिंक्ट असतेच की ते प्रोटेक्ट करणार. बट आय ऑल्सो एग्री की हे पॉसिबल नाही आहे की ती झाडं चढायची आणि 5-6 किलोमीटर धावायची, त्यांच्याबरोबर जम्प करायची. ते थोडंसं डायसी आहे. मे बी तिने एक जागा पकडून बसलेली आणि पॉसिबल आहे की माकडच तिला येऊन द्यायची, फळं द्यायची, वॉट एव्हर. ती एक पॉसिबिलिटी आहे. आपल्याला हे काही आयडिया नाही आहे की ती किती वर्ष की किती दिवस की किती महिने तिकडे राहिली, तर ह्याच्यावरती कमेंट करणं थोडं डिफिकल्ट आहे. अच्छा, अनिकेत आपल्यासोबत आहे. अनिकेत, आता ज्या वेळेला आपण तिला थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे, आपल्या जगात तिला आपण परत आणतोय, आपली भाषा, आपलं कल्चर, आपल्या संवादशास्त्र पुन्हा तिला शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या पद्धतीचं तिथलं वर्तन आहे ते पाहून अधिकारी सुद्धा थोडेसे अचंबित आहेत. तर हे व्हायला किती वेळ लागेल असं वाटतं? कारण तिने आतापर्यंत जर समजा असं आपण गृहीत धरलं की ती काही काळ तिकडे होती, तिला यातलं माणसांचं प्रेम, माणसांचा सहवास लाभलेला नाहीये, तर त्याला काही किती वेळ लागू शकतो? तिथं सगळे इन्व्हेस्टिगेशन होणं फार महत्वाचं आहे. सगळ्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन होणं खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला हे कळू शकणार नाही की तिला नेमका कुठला प्रॉब्लेम आहे. हेल्थ प्रॉब्लेम जेव्हा कळेल त्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काढणं सोपं जाईल. आणि मला वाटतं की माणूस असल्यामुळे लवकरात लवकर ती आपल्या सोबत राहून लवकरात लवकर ती माणसासारखी वागायला लागेल. फार काही त्याच्यात फरक पडणार नाही. पण माकडामध्ये आम्ही बघितलंय की आम्ही इतके वर्षचा अनुभव असं सांगतो की माकडामध्ये ते इन्स्टिंक्ट असतंच, खरं आहे ते. कुठलंही आम्ही इथे कुत्र्याचं पिल्लू पण जर त्या माकडाबरोबर सोडलं तर ते माकड त्याला कुशीत घेऊन बसून आईसारखी त्याची काळजी घ्यायचं. पण ते त्याला उचलून घेऊन जाऊ शकत नव्हतं, कारण ते माकडाचं पिल्लू आणि कुत्र्याचं पिल्लू याच्यात वजनामध्ये जो फरक असतो तो असतोच ना. त्यामुळे हे असं इतकं शक्य वाटत नाही की त्या मुलीला हे उचलून कुठे घेऊन जाऊ शकत असतील किंवा तिथं सिक्युरिटी करत असतील आणि किती काळ करू शकत असेल. काही थोडा वेळ केला असेल त्यांनी, नाही असा भाग नाहीये, त्या गोष्टी असतात काही. पण त्यांनी तिला प्रोटेक्ट करण्याचा नक्की प्रयत्न केला असता, कारण ती लहान बाळ आहे. लहान बाळाला ती प्रोटेक्ट करण्याचा माकडांनी नक्की प्रयत्न केला. नक्कीच. म्हणजे
प्राण्यांमधलं जो बॉन्डिंग आहे ते डेव्हलप होऊ शकतं किंवा प्राणी एकमेकांना म्हणजे माणसाला सुद्धा प्रोटेक्ट करू शकतात, एखाद्या लहान बाळाला ते प्रोटेक्ट करण्याचं इन्स्टिंक्ट त्याच्यामध्ये असतं. पण नेमकं या केसमध्ये काय झालंय, म्हणजे ज्या बातम्या रिपोर्ट झालेल्या आहेत, ज्या नॅशनल इंटरनॅशनल एजन्सीजने रिपोर्ट केले त्याच्या आधारावरती आपण आज ही चर्चा करतोय. पण जसं की अनिकेत म्हणाले की याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे, निलीम कुमार खरे सरांनी पण ते मत मांडलं, ते इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. मात्र ही जर घटना अशी घडली असेल आणि जर जसा अनुभव निहारिकाकडे आहे की अशा केसेस घडलेल्या असतील जगामध्ये आणि त्यातली एक केस जर भारतात अशा पद्धतीने जर समोर आली असेल तर ते मात्र या गेल्या 10 वर्षातलं एक मोठं आश्चर्य ठरेल. पण हरकत नाहीये की संवादशास्त्र, जंगलाचा कायदा आणि या सगळ्या निमित्तानं थोडंसं संवादशास्त्र प्राण्यांमधलं आणि त्यांच्या जगामध्ये काय चालतं हे तरी लोकांना या निमित्तानं ऐकायला मिळालं, या निमित्तानं त्याचाही रस घेता आला. ही गोष्ट काही थोडकी नाहीये. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा ABP माझा.